नुकसानही मोठ्या प्रमाणात भोगावं लागलं। हे उद्धवजी म्हणतात ते खरं आहे, कारण याला जबाबदार कोणी एकाकडे बोट दाखवून होणार नाही। तर तिघांच्याही त्यावेळच्या याच्यामध्ये जो सूर लागला की प्रत्येकांना अधिकाधिक जागा पदरात पडून घ्यायच्या होत्या आणि त्यातून प्रचंड नुकसान झालं, हे खरं आहे। आपण पण बोलला आता आपण पण बोलला की विजयशी संचारला होता। उद्धव ठाकरेजी पण म्हणाले की यश डोक्यात गेल्याने विधानसभा निवडणुकीत पराभव झालं। तर म्हटलं तर नेमकं याच्या मागे कोणते श्रीमंत तत्कालीन नेतृत्व जबाबदार आहे किंवा नाही, आता मी सांगितलं की सगळ्यांच्याच डोक्यात ते हवा गेली होती। ते उद्धवजींनी मान्य केलं, मी पण मान्य करतो। आम्ही बैठकामध्ये जो वेळ घालवला त्यावेळेस लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर असं वाटतं की अनेकांना वाटलं की आता मीच मुख्यमंत्री होणार आहे, अनेकांना वाटलं त्यात म्हणजे पहिले सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, तर पहिले पदावर खुर्ची ठेवून प्रयत्न करत होते। हे पण नुकसानीचंच कारण आहे। उद्धवजी बोलले ते खरं बोलले आणि मी पण बोलतोय, मी पण खरं बोलतोय, मी सुद्धा खोटं बोलत नाही। राज ठाकरे दोन्ही सोबत असल्याचं यापूर्वी अनेकदा तुम्ही भाषणामध्ये सांगितलंय मुख्यमंत्री व्हावे, तुम्ही व्हावे म्हणून अनेकांनी भाषणात सांगितलं, तुम्ही सांगितलं हरभऱ्याच्या झाडा जळू नका वगैरे। तर तेव्हा अशी परिस्थिती होती का तुमचं सरकार येण्याचं आणि अतिउत्साहामुळे मुख्यमंत्री आम्हीच बनणार या दाव्यामुळे काही घोळ झाला? बघ, घोळ दोन तीन प्रकारे झाला। भाजपाची निवडणूक स्ट्रॅटेजी जी आहे, या प्रत्येक राज्याचं आपण हे जर पाहिलं की विरोधकांना पूर्णतः नामशेष करायचं, म्हणजे 5-10 वर्ष विरोधक पुन्हा वर डोकं काढू नये एवढं यश मोठ्या प्रमाणात मिळवायचं। तर ते कसं मिळवायचं, तर कुठल्याही टोकाला जाऊन मिळवायचं। लोकशाहीची हत्या करून मिळवता आलं तरी चालेल, संविधानाची हत्या करून मिळवता आली तर चालेल, मतदाराशी बेईमानी करूनही निवडणूक जिंकता आली तरी चालेल। एन प्रकारे निवडणूक जिंकायची आणि विरोधकांना नामोहर करायचं। कदाचित तुम्हाला माहीत असेल की सोशल मीडियावर निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या